माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आज प्रवेश केला। तर हर्षवर्धन पाटलांना आता विधानसभेत पाठवा असं आवाहन करत शरद पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली। तर सुप्रिया सुळेंच्या विजयामध्ये आपला कसा अदृश्य हात होता हे आज हर्षवर्धन पाटलांनी उभ्या महाराष्ट्राला सांगितलं। त्यामुळे राजकीय वादळ उठलं। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला। हर्षवर्धन पाटील साहेब तुम आगे बढ़ो, पवार साहेब तुम आगे बढ़ो। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेतली। शरद पवार आमचे बिग बॉस आहेत, त्यांचा निर्णय मान्य असेल असं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं। व्यक्तिगत कारणासाठी पक्षात आलेलो नाही असंही पाटील म्हणाले। इंदापूरची जनता परिवर्तन करेल असा विश्वास हर्षवर्धन पाटलांनी बोलून दाखवला। की तुम्ही 4 वेळा खासदार झाला, 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। इंदापूर मतदारसंघात अजित पवार यांच्या पक्षाचे दत्ता भरणे विद्यमान आमदार आहेत। आता हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे। मनामध्ये निर्णय आहे की एकत्र आलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, आणि महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे हे सगळं हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे, आणि ती दाखवायची संधी आज या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रात आलेली आहे। निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटलांनी पक्षांतर केल्यानं सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। तिच्या राजकारणामध्ये शेवटी जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तर निर्णय करावा लागेल आपल्याला। स्वाभाविकपणे हर्षवर्धन पाटलांची ती अडचण झाली होती आणि त्यांनी जर तुतारीचा जाण्याचा घेण्याचा निर्णय केला तो दुर्दैव, तो त्यांचा निर्णय दुर्दैव होता। शरद पवार यांच्या पक्षाचा 14 ऑक्टोबरला फलटणमध्ये मेळावा होणार आहे। त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राजकीय बिग बॉसच्या भूमिकेत जात असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।